केंद्रात महायुतीची तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार, सर्वे हेच सांगतात. लोकसभेला उद्धव ठाकरे कुठे ताकद लावतील, शिंदे कुठे कमी पडतील, पाहूया नेमका विषय काय. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना गेली, एकनाथ शिंदे यांना ती शिवसेना भेटली. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली असा समज महाराष्ट्रातील काही लोकांमध्ये असेल. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 उमेदवार असे आहेत की त्यांचा विजय आजच निश्चित मानला जातो. त्यांच्यासमोर भाजप असेल, शिंदेगड शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आणखी कोणी ते टिकू शकणार नाहीत असे हे 16 उमेदवार आहेत. प्रथम ते 16 उमेदवार कोण आहेत आपण ते समजून घेऊ. या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे. तर दुसरे सुनील राऊत, ते विक्रोळीमधून थांबलेले होते. त्यानंतर 3 नंबरला नितीन देशमुख, बाळापूर. त्यानंतर 4 नंबरला कैलास पाटील, धाराशिव. 5वं नाव येतं राहुल पाटील, परभणी. तर 6 नंबरला शिवडीतील अजय चौधरी. 7 नंबर सुनील प्रभू, दिंडोशी. त्यानंतर 8 नंबरला उदय सिंग राजपूत, कन्नड. 9 नंबरला रमेश कोरगावकर, भांडूप वेस्ट. 10 नंबरला रवींद्र वायकर, जोगेश्वरी ईस्ट. तर 11 नंबर संजय पोतनीस, कलिना मतदारसंघ. 12 नंबर प्रकाश फार्देपर. त्यानंतर 13 नंबरला भास्कर जाधव, यांची कोकणामध्ये चांगली वट आहे. 14 नंबरला राजन साळवी, राजापूर. 15 नंबरला वैभव नाईक. तर 16 नंबर ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व. असे 16 उमेदवार आहेत की ज्यांचा पराजय होणार नाही. हे प्रभावी असे नेते आहेत आणि या सर्व ठिकाणी शिंदे यांच्याकडं उमेदवार नसणार आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी शिंदे कमी पडतील. तरी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकजण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल. आपण उद्धव ठाकरे यांचे 16 आमदार जे निश्चितपणे विजयी होतील त्यांची लिस्ट पाहिली. ही माहिती कशी वाटली कमेंटला कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.